आता तुमचा उजवा गुडघा दुखतो ना? राईट. किती दिवसापासून गुडघ्या इलाज करताय? सर मी नाही करत. नाही पण तू बोलले ना 3-4 हा म्हणजे दाखवून आला त्यांनी जे सांगितलं ना, काय सांगितलं की याची घसरण चालू झालेली, याच्यात काही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त गोळ्या घेतल्या तर 15 दिवस गोळ्या घेणार, पेन किलर आणि असं तसं. मग कोणीतरी मला नाशिकला ते प्रजापती म्हणून डॉक्टर आहे, लोटा, ते लोट तांब्या, त्यांनी एकदा दाखवलं. त्यांचे नियम आहे खाली झोपायचं, ते काही मला जमत नसतं कारण आम्हाला तर पलंगाची पहिल्यापासून सवय, पलंगावर झोप म्हणून. मग मी ते गेलो, एकदाच गेलो, मग मी नाही गेलो. त्यांनी एकदा ते म्हणे इथं कुठंतरी नस चॉकअप आहे, म्हणजे तुम्ही कधीतरी 2-4 वर्षापूर्वी काय उचलताना तो झटका बसला आणि ती नस चॉकअप झाली आणि त्याच्यामुळे ती खाली नस दुखली. कोणी सांगितलं? ते प्रजापती म्हणून डॉक्टर सांगितलं. आता इकडं बघा, तुमच्या कमरामध्ये L4 का L5 मध्ये गॅप आहे इथे. हां इथे या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. ओके. म्हणजे वरची खाली सर. ओके. पण याचा त्रास तुम्हाला काय व्हायचा? पहिले 1-2 महिन्यातून एकदा टिच्चं भरायचं. हो. टिच्चं भरलं की तुम्ही एखादी पेन किलर गोळी खाल्ली, चोळजळ केली, इंजेक्शन घेतलं की बरं व्हायचं 2-4 तासात किंवा एका दिवसात. पण त्यावेळी हा प्रॉब्लेम नव्हता. पण एवढ्या 2-4 वर्षात काय झालं, याच्यातलं कार्टिलेज असतं, गादी असते, ती फाटून बाहेर आल्यामुळे ही नस दाबली गेली. ही जी नस असते खोक्यात, मांडीत, गुडघ्यात, पोटीत आणि टाचेत कनेक्ट असते. म्हणून तुमचा कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्यात. हो. जास्त चालले, मला जास्त चालले, जास्त उभं राहिले, हो थरथर होतं किंवा आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता देवाने आपल्याला एक वरदान दिलंय. दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होते, रात्रीतून परत रिजनरेट होते. पण हा नियम तुमच्या ह्या जसं ज्या पार्टला ती नस कनेक्ट आहे त्या पार्टला ती लागून, आणि तुमची जेवढं या गुडघ्याची झीज होईल तेवढी झीज भरून नाही निघणार. ओके. म्हणून तुमचं मल्टिपल डेज झीज होत त्याचं गॅपमध्ये रूपांतर होतं. ओके. म्हणून तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की जी झीज झाली ती भरणार नाही, पण हे चुकीचं सांगितलं. ओके. ही जर रेंज चालू झाली तुमचं परत मल्टिपल डेज सेल्स रिजनरेट होत या परत बरोबर कव्हर होईल. पण त्याची जी पहिली कॅपॅसिटी होती ती राहणार नाही. म्हणजे तुम्ही उडी मारली का त्रास होईल, जास्त जोरात झटका बसला तर त्रास होईल. हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात येईल. आता जेव्हा मनका जागेवर गेला, कार्टेज लेवलला आली, नस चालू झाली, गुडघं परत बरं होईल. ओके. फक्त तुम्हाला 3 महिने काळजी घ्यायची. 3 महिने म्हणजे मांडी घालणं, गुडघ्या बसणं बंद, 15 किलोच्या पुढे वजन उचलणं बंद, बिना बेल्टचा प्रवास किंवा काम करणं बंद, आणि टॉयलेट कबोर्डच वापरायचं. पुढचे कंबड आहे बस. पहिल्या 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर होईल. पण कमराचा गॅप पण क्लिअर करणं, गुडघ्यावर पण ट्रीटमेंट करणं, तेव्हा दोन्ही याच्यावरती ट्रीटमेंट सोबत झाली तरच हे क्लिअर होईल. त्याच्या मरेपर्यंत जरी गुडघ्यावर इलाज केला तुमचे पैसे मी बरं झाले बाहेर. मला आता सध्या सर टिच्चूचं बघा ना, इथं भयंकर दुखते. दोन्ही करून देतो. हे प्रॉब्लेम इथं आहे तुमच्या, ही जी नस आहे हिची सूज इथपर्यंत जाते. दुखलं का? ते रेट काय म्हणतं हे बघ, इथं इथं एक्झॅक्टली इथं आहे. एक मिनिट सॉरी, इथं 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 पण ही जी नस दाबली जाते, गादी सरकली जाते, हे तुम्हाला प्रॉपर कोणी सांगितलं नसेल की अशाने असं होतं. नाही, गादी सरकली नाही, म्हणजे गादीचं तेल कमी झालं, हे चुकीचं सांगितलं. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला छोट्यातल्या छोटा पण डॉक्टर सांगेल की कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, कार्टिलेज घसलं गेलं, पण ते का घसलं गेलं, का कमी झालं हे सांगा ना. मला काय म्हणायचं आहे, याच्यातलं कमी झालं मग याच्यातलं का कमी नाही झालं, ते कोणी सांगत नाही. हे प्लस पॉईंट आहे. म्हणून तुम्ही आजपर्यंत बरेच झाले नाही, होणार पण नाही. हो ना. मुळं, कोणची पण गोष्ट मुळापर्यंत गेली तर बरे होणार. बरोबर. तुम्ही मुळं शोधलं नाही, जसं की एक झाड आहे, झाडाला जर पाणी भेटलं नाही तर झाड सुकत जातं आणि पानं वाळत जातं आणि गळत जातं. पण तुम्ही जर बसले त्याला औषध मारत, फवारणी करत, तर त्याच्या मुळ्याच खाली जर कमकुवत झाल्या, सुकून गेल्या, तुम्ही त्याला किती पाणी घातलं तो उपयोग नाही. तसं तुमचा हा प्रकार आहे. तुमचं मूळ बाजूला राहिलं, ट्रीटमेंट भलतीच करत बस. याला LS सायटिका प्रॉब्लेम म्हणता. याचा LS फाईनचा MRI केला त्याच्या स्पष्ट दिसतं. पण तुम्ही चुकी काय केली, तुम्ही याच्यावर ट्रीटमेंट करत बस.
हो. आणि सगळे डॉक्टर म्हणूनही बघत हेच बघत बसले, वाटी घसली गेली, गोळा घसला गेला, कार्टेज गेलं आणि कॅल्शियम गेलं आणि त्याच्याच गोळ्या देतात. हो. पण जोपर्यंत मेन डायबिटीज आहे, BP आहे आणि काही संबंध नाही तर अशी ऐका हा? अशी ऐका ना हाताची अशी ऐका ना हाताची ती नाहीला पटलं की नाही पटलं? पटलं सर. पायकडे दगड आणि जर तुम्हाला मूळच नाही समजलं तर काय तर तुम्ही काय उपयोग नाही भेटत माहिती तुमचं. आणि हा जो नियम आहे हा ब्रह्मांडाच्या नियमाला लागून बरं. देवाने आपल्याला वरदान दिलं, जेवढी झीज होते दिवसभरात तेवढी रात्रीची ॲटोमॅटिक रिजनरेट होते. पण ती रिजनरेट कशी करायची याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. जर हे नॉलेज जर नसलं तुम्ही किती ट्रीटमेंट करा उपयोग नाही. आता मी कोणत्याही प्रकारचं मेडिसिन न देता, गोळ्या औषध न देता तुमचं पेन पण गायब होतं, सेल्स पण रिजनरेट होतं असं. आणि हे शक्य आहे. हेच बाहेर डॉक्टर म्हणतात हे शक्य नाही. मी जवळ मी 5,000 ऑपरेशन कॅन्सल करून दाखवलं. तुम्ही कुठले सर? आम्ही लासलो. माझा जन्म झाला इथं सिन्नर माटी सरळ हे लाईव्ह सांगतो मी तुम्हाला. मगाशी एक पेशंट आलं होतं, CP ऑफिसर मोठे होते, त्याला असंच लाईव्ह दिलं करून. त्यांना मी सांगितलं ते चुकीचं वाटलं. गेले दुसऱ्या दिवशी MRI करायला. काल MRI केला ना मला दाखवायला. मी तुम्ही सांगितलं ते मला काही समजत नाही. म्हणजे हे काय तुम्हाला सांगितलं होतं ना, रेकॉर्ड करून दिलं आहे. त्याचे L4-5 गॅप होता, स्ट्रोक होती. मी ते सांगितलं किती चुकीचं सांगा मला. आणि फुकट पैसे घातले. मी शिक्षक आहे, नॉन ग्रंथला असतो. असं आणि मेन काय आहे की क्रीडा शिक्षक सर. आणि क्रीडा शिक्षक असल्यामुळे ना आता ते लोक कसे अजून माझे 8 वर्ष सर, अजून मुलं सेटल नाही शिकतात. मग ते काय म्हणे, मग तुमची अशी परिस्थिती आहे तुम्ही प्रेझेंट करा. आता युनिव्हर्सिटी मिसेसला कधी सांगितलं आणि भाऊ आणि भाऊचं एक्सेप्ट केलं, त्यांना किती बोलू, कोणाशी काय बोलू सर? काही गरज नाही डिझाईनची, मी तुम्हाला देतो ना खबर. फक्त त्याला नियम आहे 3 महिने. मग 3 महिने पण मी पलंगावर झोपू शकतो का? पलंगावर झोपायचंय ते मला चुकीचं सांगितलं. उलट खाली झोपायचं. खाली झोपल्याने पोळी लावा, ते बांधून ठेवा. अहो काहीच करायचं नाही तुम्हाला. मी का मला काय म्हणायचं आहे, याला ब्लड सर्क्युलेशनच होत नाही. बाहेरून आउटरने किती ट्रीटमेंट केली तर फरक पडेल का मला हे सांगा. मेन हे आता तुम्ही दाबताय ना, इथे कळ नाही, इथे कळ लागून राहिली. मला हे कळत नाही ते असं कसं इलाज करता करायचं. आता कसं काय करावं. आता माझी तर सासवाडी संगमनेरची, तिथं पिंपळदरी पण गाव आहे. तिकडचे डॉक्टर इथं कुठेतरी येतो वाटतं. तो कारण कुशीवर झोपा लागेल. फक्त जोपर्यंत वाटीच्या सेल्स रिजनरेट होणार नाही, त्याच्या मास तयार होणार नाही, तोपर्यंत मला रिझल्ट जाणवणार नाही गुडघ्यावरच्या वाटीवर. ओके. असं नाही तर तुम्हाला असं वाटतं 2-4 दिवस झाले फरक नाही जाणवत. पण मेन रिझन काय आहे, व्हेन चालू होणं, ब्लड सर्क्युलेशन होणं. पण जोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन त्याला होत नाही, त्याचे काही सोपं उदाहरण आहे. एक हप्त्याला हाड मोडलं, फ्रॅक्चर झालं, त्याला तुम्ही प्लॅस्टर केलं, ट्रीटमेंट घेतली, लगेच ते जुळत नाही. बरं, ते 21 दिवस गेलं. हां, कमीत कमी 2 ते 3 महिने किंवा 4 महिने. हो, येस. तसं याला तीच प्रोसेस आहे. आपण ट्रीटमेंट केल्यानंतर तीच प्रोसेस मांसपेशी डेव्हलप व्हायला लागू. बस ही कॉन्सेप्ट. याच्यात नाही ना काही प्रॉब्लेम? नाही त्याच्यात नाही काही. बस पाठीला सोडा, बस रिलॅक्स. हो हो. फक्त जो पूर्वीसारखा गुडघा होता त्याच्यामध्ये तसा होणार, कारण की तुम्ही फार वाट लावली मग माझ्या. नाही, मला माहीत नव्हतं सर, खरं सांगू का. याला वेळेला म्हणतो. आता काय आहे सर, आपण म्हणतो ना सर, ढकलून घ्या. आता लय मोठा प्रॉब्लेम. माझं काम काय, 3rd स्टेजच्या आत मी 100% रिकवर करतो. 3rd स्टेज नंतर टक्केवारीनुसारच तुम्हाला रिझल्ट भेटेल. मग 3rd खालीच असं सर. सरळ जातो सुजल. ठीक आहे. आणि उशीवर घेऊ शकतो. हां, यांचा उसा बोला आणि कमरापासून बसतो. हां, व्हिडिओ झालं का? हा पैसा पाणी एवढं थंड तेल लागलं.
Voice call from +919633548. तो नहीं लेकिन मैं अभी पेश नहीं कर रहा अभी मेरे एक 10-15 मिनट में कॉल करेंगे फिर हा पाय असं ठेवा असं फोल्ड ठेवा फक्त खाली टेकून नका देऊ खाली टेकून नका ले ना पाय पकड बरं पाय पकड नाही ले लांब कर बस पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा नाही Incoming voice call from Baylock Free. दुपार मोबाईल Incoming voice call from Baylock Free. गोड असतो काय हे नाही बनली काय दाखव काय बघते बघू टॉम अँड जेरी बोल 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 तुझ्या बाबा त्यालाच कळत असेल